आणि एक महत्त्वाची बातमी अशी आहे की अभिनेता शिजान खान याचा जामीन अर्ज जो आहे तो वसई सेशन कोर्टाने रद्द केला आहे। तो त्यात जर आपण बघितलं तर त्याला जामीन मिळू शकलेला नाहीये। शिजान खानला जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। वसई कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळलाय। आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता एक क्षणाची महत्त्वाची बातमी की अभिनेता शिजान खानला जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। वसई कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला। पुढे पोहात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मॉडेल उर्फी जावेदनं राज्य महिला आयोगात जाऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली। यावेळी उर्फीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली। वाघ यांनी उर्फीचं थोबाड फोडण्याचा इशारा दिला होता आणि त्यामुळे आता उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। त्यामुळे उर्फी जावेदच्या पेहरावावरनं चित्रा वाघ यांनी मोठी टीका केली होती आणि या सगळ्या याच्यावरनं रुपाली चाकणकर यांनी देखील कोणी काय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। पण अशा प्रकारे थोबाड फोडण्याची भाषा करणं हे चुकीचं असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं होतं। त्यावरती चित्रा वाघ यांनी देखील उत्तर दिलं। त्यात उर्फी जावेद सारखी अभिनेत्री वारंवार म्हणजे सोशल मीडिया स्टार जी ट्विट करून चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न करत होती। या सगळ्या वादावरती आता तिने महिला आयोगात जाऊन रुपाली चाकणकरांची भेट घेतली आणि चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याचं कळतंय। कर मीडिया में जो बयानबाजी की है उसको कहा कि तेरा मुंह तोड़ दूंगी, यानी तुझं मुंह थोबड़ा वेल ऐसा उन्होंने वर्ड यूज़ किया है। कोई भी भारतीय कानून के तहत ऐसा किसी को आप धमकी नहीं दे सकते। तो पब्लिक में मीडिया में पब्लिक डोमेन में धमकी दिया गया है। भाजपा की रिस्पॉन्सिबल महिला है और ये ऐसा धमकी दे नहीं सकते। तो ये जो उन्होंने जो कृत्य किया है उसके लिए अपराध के उसमें पनिशमेंट है। भारतीय दंड विधान के धारा 504 506 के तहत ये अपराध माना जाता है। उसके लिए उनके ऊपर कार्रवाई होना ज़रूरी है। उन्होंने ये जो धमकी दिया था ये उसका मुंह तोड़ दूंगी बोला था कि पब्लिक में उनके महिला कार्यकर्ताओं को लेके बोला था। उनका स्टेटमेंट देखकर और भी लोग उसके लिए प्रवृत्त हुए होंगे। तो अगर ऐसा कोई घटना होती है तो धारा 153A और B के तहत भारतीय दंड विधान के तहत उनके ऊपर वो अपराध बनता है। इसके लिए मुंबई पुलिस कमिश्नर को भी हमने इसका एक कॉपी उनको भेजा है। उनको कहा कि इसके लिए आप एक अपराध दर्ज करके इनके ऊपर प्रिवेंटिव एक्शन भी ले लो। जो मीडिया में बयानबाजी करती है और समाज की शांति जो है भंग करती है, इसके लिए उनको प्रिवेंटिव एक्शन भी लेना ज़रूरी है। तो ये धारा 504 506 153A और B के भारतीय दंड विधान के तहत उनके ऊपर FIR दर्ज करके कार्रवाई करना ज़रूरी है और उनके ऊपर उनके पास से एक बंद पत्र लिया जाए, बॉन्ड लिया जाए ताकि वो समाज में शांति बनी रहे। ये सब पुढली बातमी अशी आहे की भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर पुन्हा पत्रकार परिषदेत विरोध केलेला आहे। महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे असं चित्रा वाघ म्हणाल्यात। मी भाजपची कार्यकर्ता नंतर आहे पण त्याआधी मी एक आई आहे। आम्हाला देखील मुलं बाळ आहेत, तसंच सार्वजनिक ठिकाणी आम्हाला नंगा नाच मुळीच मान्य नाही। स्वातंत्र्याच्या नावावर सुरू असलेला स्वैराचार आम्ही खपवून घेणार नाही। माझं भांडण हे त्या बाईशी नाही तर तिच्या विकृतीशी आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगते। दुसरीकडे जर कुणाला मला विरोध करायचा असेल तर त्यांनी खुशाल करा। राजकीय मुद्द्यांसाठी माझ्यावर 100 वेळा विरोध करा, मात्र उर्फीचा विषय राजकारणाचा नाही तरी मला घेरलं जातंय असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या। दरम्यान मला विरोध करणाऱ्यांना काय वाटलं की मी घाबरणार आहे का म्हणून असा खोचक इशारा वाघ यांनी दिला। मी जो काही विषय हाती घेतलाय तो समाज स्वास्थ्याचा विषय आहे। हा नंगा नाच आम्ही चालू देणार नाही। 4 भिंतीच्या आत तुम्हाला काय करायचं ते करा। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर तुम्ही नंगा नाच घालणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही, आम्ही ते चालू देणार नाही असं चित्रा वाघ यांनी ठणकावून सांगितलं। अहो मी एका पक्षाची कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता नंतर आहे। मी आई आहे ना एक, आम्हालाही मुलं बाळ आहेत ना। आम्ही आमच्या मुलांसमोर काय द्यायचं, काय आदर्श ठेवायचे? अरे तुम्ही तर इतके पुढे गेलात, तिने काहीतरी 65 म्हणावं, तुम्ही तर आमच्या मुलांचे फोटो तुम्ही व्हायरल केले। काय म्हणावं तुम्हाला? म्हणजे काहीच एथिक्स राहिले नाहीत। आमच्यावरती टीका करून तुमचं पोट भरलं नाही तर तुम्ही आमच्या घरादारांवर आलात। आमच्या मुलांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं, काय म्हणावं तुम्हाला?
तर सुधीर तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला देण्यात आला असून तेच पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. कोणाचं व्यक्तिगत नाही. आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत, ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश धुडकावून लावत आमदार सुधीर तांबे यांनी मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज भरल्यानं तांबे आता अडचणीत सापडलेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नाना पटोले यांनी बंडखोरांना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केल्यानं तांबे अडचणीत सापडलेत. आता अपक्ष निवडणूक लढवणारे सत्यजित तांबे भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संगमनेर इथल्या सुधीर तांबे यांच्या घरासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे सुधीर तांबे यांनी ऐनवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे याचा अर्ज भरलाय. त्यामुळं कुठेतरी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. मी आता संगमनेरमधील सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या घराजवळ आहे आणि आत्ता आपण इथे त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ते या ठिकाणी नाही आहेत, ते बाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आपण जर बघितले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं म्हटलं आहे की काँग्रेसची बंडखोरी करणाऱ्यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस जर आणि यानंतर थेट जाणार आहोत पुण्यामध्ये. देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. आता त्याच साईटवर सगळ्या परवानग्या आपल्याकडे आहेत, कारण पुणे ही सदर्न कमांडचं एक अत्यंत महत्त्वाचं सेंटर आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी इथली अडचण ही डिफेन्सची होती आणि त्या काळामध्ये आपण सातत्याने डिफेन्सचा पाठपुरावा करून एअरफोर्सची डिफेन्सची सगळी परमिशन्स घेतली होती. आता ते आपण केलेलं आहे आणि आता एक लॉजिस्टिक पार्क आपण त्या ठिकाणी तयार करतोय. लॉजिस्टिक पार्क इन्क्लुडिंग एअरपोर्ट अशा प्रकारचं त्याचं मॉडेल तयार केलं आहे. आम्ही मी मागच्या काळामध्ये एक त्याची कंपनी देखील तयार केली होती, ज्याच्यामध्ये आपण सिडकोला घेतलं होतं, आपल्या PMRDA ला घेतलं होतं, अशी एक कंपनी केली होती. पण आता लँड ॲक्विजिशन वेगानं करण्याच्या दृष्टीनं लँड ॲक्विजिशनचं काम आपण हे सगळं प्रोजेक्ट जो तो MIDC ला हँडओव्हर करतोय. कारण लँड ॲक्विजिशनचं MIDCचं मॉडेल हे फास्ट मॉडेल आहे आणि आपल्याला ते फास्ट करायचं आहे. लवकरच आता HPC समोर सगळा मुद्दा ठेवला आहे. HPCची परवानगी घेऊन आम्ही ते लँड ॲक्विजिशन सुरू करू. त्याच्यामध्ये आम्ही त्याला कार्गोचं मॉडेल आम्ही तयार करू आणि त्या माध्यमातून आम्ही लॉजिस्टिक पार्क विथ एअरपोर्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी टेंडर काढू, ज्या माध्यमातून आम्हाला फायदा हा होईल की जी काही गुंतवणूक आम्हाला जमिनीत करायची आहे ती MIDC ला पटकन परत मिळू शकेल, त्याचा परतावा मिळू शकेल आणि एवढी मोठी 3-4-5 हजार कोटी जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक MIDC लिव्हरेज करू शकेल. तर त्याही संदर्भातले सगळे निर्णय हे आता आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे केले आहेत. आणि यासोबत याची कनेक्टिव्हिटी पुणे रिंग रोडवरनं आहे आणि रिंग रोडवरनं आम्ही त्याला एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी देतोय. त्याच्यामुळे पुण्याच्या कुठल्याही भागातनं एअरपोर्टवर जाण्याकरता आज पुण्याच्या शहरात एअरपोर्ट असून देखील तिथे पोचता नाकी नऊ येतात, पण या ठिकाणी येणार नाहीत. कारण कुठल्याही भागातलं तुम्ही रिंग रोडला लागून त्या रिंग रोडवरनं इथे कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळणार आहे.
आणि जरूर पुढच्या काळामध्ये तिथपर्यंत मेट्रो असेल किंवा इतर कनेक्टिव्हिटी देखील आपण नेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. त्याचा देखील प्लॅनिंग हे येत्या काळामध्ये आपण करू. आपण काही महत्त्वाचे गुन्हेगारीच्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी केलेले आहेत. विशेषतः पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय आपण त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर ते स्ट्रेंथन करण्याची आवश्यकता होती, परंतु दुर्दैवाने त्याला स्वतःची इमारत मिळाली नाही, तिथे स्ट्रेंथनिंग त्याचं झालं नाही. मात्र आता त्या संदर्भात नुकतीच मी बैठक घेतलेली आहे आणि स्वतंत्र त्या ठिकाणी आयुक्तालयाची इमारत असेल. नुसती आयुक्तालयाची इमारत करून चालत नाही, पोलीस आयुक्तापासून तर PI पर्यंत कोणाला राहायला देखील जागा नाही. त्यामुळे सगळं बांधकाम जे आहे कम्प्लीट एक आयुक्तालय म्हणून ते आता पिंपरी चिंचवडचं लवकरच आम्ही ते सुरू करतोय. त्या संदर्भात त्याला फास्ट ट्रॅक मी स्वतः करतोय. तिथे काही पोलीस स्टेशन्स वाढवतोय, तिथली स्ट्रेंथ आपण वाढवतोय. नुकतंच आता आपण पुणे, पिंपरी चिंचवड या सगळ्या भागामध्ये जवळजवळ 1000 पोलिसांच्या भरतीची जाहिरात त्या ठिकाणी काढलेली आहे. त्याचंही आपण काम करतोय. त्याच्यामुळे तिथली स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम हे आपण करतो आहोत. आणि हे सगळं करत असताना तिथे गाड्यांची व्यवस्था असेल, व्हेकल्स असतील, इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्याची पूर्तता ही येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. आपण कोयता गँगच्या संदर्भात सांगितलं, त्याच्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई ही निश्चितपणे कोयता गँगच्या संदर्भात केलेली आहे. परंतु अजूनही त्या ठिकाणी अधूनमधून काही बातम्या येत असतात. खरं म्हणजे या ठिकाणी मी एक निश्चितपणे सांगतो की अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत यांना ठेचूनच काढलं पाहिजे. यांच्यावर जी काही कारवाई आहे ती येत्या दिवसांमध्ये आपल्याला जरा वेगळ्या प्रकारची कारवाई देखील होताना पाहायला मिळेल. आणि त्यातनं निश्चित म्हणजे दहशत कोयत्या गँगची नाही, दहशत पोलिसांचीच असली पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारची दहशत, लोकांवर नाही, नागरिकांवर नाही, दहशत अशा प्रकारच्या गँग्सवर असली पाहिजे. या संदर्भात योग्य ते निर्देश आपण दिलेले आहेत. सेक्स्टॉर्शनचा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुण्यामध्ये हे लक्षात आलेलं आहे. आणि ही इतकी भयानक अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्यावेळेस याचा मागोवा घेत आपले पोलीस पोचले तर राजस्थानमधले गावच्या गाव हेच काम करतं. एका गावामध्ये त्यांनी सगळं गाव कॉल सेंटरमध्ये रूपांतरित केलं आणि तिथनं लोकांना ल्युअर करायचं, लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कन्व्हर्सेशनमध्ये आणायचं, त्यांना काहीतरी पाठवायचं आणि मग त्यांच्याकडनं अशा प्रकारे वसुली करायची. आणि एखादा साधारण माणूस हा घाबरतो, तो काही पोलिसांना बदनामी होईल म्हणून त्या ठिकाणी तक्रार देत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये दुर्दैवाने काय आत्महत्या झाल्या, त्यातनं या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यामुळे यातनं त्या सरकारशी देखील आम्ही त्या ठिकाणी टचमध्ये आहोत आणि त्याला समूळ कसं नष्ट करायचं हा देखील आपला एक महत्त्वाचा विषय चाललेला आहे. आज ज्याचा उल्लेख परागजींनी केला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता हे स्ट्रीट क्राईम जे आहेत हे कमीच होणार आहेत. आता येत्या काळामध्ये व्हाईट कॉलर क्राईम, फायनान्शियल क्राईम, इकॉनॉमिक क्राईम आणि सायबर क्राईम हेच खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे एकेकाळी इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला काम नसायचं, ते कोणीतरी आपला बसवून ठेवला असायचं. आता सगळ्यात जास्त काम इकॉनॉमिक ऑफेन्स विंगला. आज सायबर क्राईम मध्ये प्रचंड वाढ आहे आणि म्हणून आता केंद्र सरकारही सायबर लॉ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करते. आणि आपणही महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की सायबर क्राईमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ज्युरिस्डिक्शन. कोणी परदेशात बसून देखील तो क्राईम करतो, त्यामुळे अनेक त्याच्यामध्ये अडचणी आहेत. आता आपण एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करायला घेतलाय सायबर क्राईमच्या संदर्भात. किंवा हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे सायबर सिक्युरिटीचा, हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे स्टेक होल्डर्स आणले आहेत. त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, NBFCs असतील, बँका असतील, त्याच प्लॅटफॉर्मवर सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, सगळ्या स्टेक होल्डर्सला एका प्लॅटफॉर्मवर आपण आणतो आहोत. आणि त्यातनं एक अशी सिस्टीम आपण उभी करतोय की जिचा रिस्पॉन्स टाइम अतिशय कमी असेल. कारण सायबर क्राईममध्ये समजा एखादा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला तर ते पैसे तुम्ही पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये थांबवले तर थांबवू शकतात, नाही तर थांबत नाही. अनेक वेळा तर आपण असं बघितलं आहे की पैसे एका बँकेतनं दुसऱ्यातनं तिसऱ्या असे 1 तासामध्ये 10-12 बँकांमधनं ते परदेशात चालले जातात. त्याच्यामुळे त्या परत कधीच मिळत नाही. आणि म्हणून याला रिस्पॉन्स टाइम कमी करण्याकरता एक अतिशय म्हणजे देशातला सर्वात आधुनिक अशा प्रकारचा सायबर क्राईम प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आणि सगळे पोलीस स्टेशन्स आपण त्याला जोडणार आहोत. एक सायबर क्राईमचं जसं नुकसान आहे तसा फायदा देखील आहे की याला काही सगळीकडे माणसं बसवण्याची गरज पडत नाही. याला एक सिंगल प्लॅटफॉर्ममधनं आपण एक रोबस्ट प्लॅटफॉर्म तयार केला तर त्याला आपल्याला इतरांना जोडता येतं. आणि म्हणून याचं एक खूप चांगलं मॉडेल जे महाराष्ट्रात मॉडेल आपण तयार करू ते कदाचित देशातलं सगळ्यात युनिक मॉडेल असेल.
ते आता आपण टेंडर स्टेजला ते आलेलं आहे. कन्सल्टंटकडनं आपण ते जगभरातल्या सगळ्या मॉडेल्सचा अभ्यास करून आपण ते तयार केलं आणि त्यातनं निश्चितपणे आपण मोठ्या प्रमाणात हे जे काम आहे ते त्या ठिकाणी आपण करणार आहोत. पुढे घ्या. हे सगळं सांगत असताना एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे. मगाशी जो विषय आला की उद्योगांना होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात, आणि हे खरंच आहे की म्हणजे मी या ठिकाणी सांगतो की काही लोकांचा आता व्यवसायच हा झालाय की फक्त उद्योगाकडनं वसुली करणे, आणि ह्याचं आम्ही हे ठरवलंच आहे, खपवूनच घेणार नाही. म्हणजे कोणी असो, कुठल्या संघटनेचा आहे, पक्षाचा आहे, काय विचार न करता एक आता उद्या आमची क्राईम कॉन्फरन्स देखील आहे आणि आम्ही स्ट्रॅटेजीज तयार करतो. एक टोटल क्रॅकडाऊन हे अशा प्रकारचे जे वसुली एजंट तयार झालेले आहेत, कोणी फेक माथाडी आहेत, कोणी अजून काही आहेत, कोणी अजून कामगारांच्या खांद्यावर बंदूक लावून कामगारांना तर काही देत नाही, स्वतःच्या खिशात पैसे टाकतात, अशा लोकांना ठोकून सरळ करायचा हा आम्ही निर्णयच केलेला आहे आणि त्याची एक स्ट्रॅटेजी देखील आम्ही तयार करतो आहोत. आणि येत्या काळामध्ये त्याचा परिणाम, कारण मागच्याही काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण एकदा ही मोहीम राबवली होती आणि त्याचा परिणाम दिसला होता. आता पुन्हा नव्याने ती मोहीम विशेषतः पुण्या जिल्ह्यामधली जी काही इंडस्ट्रियल एरियाज आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हे चाललेलं आहे. म्हणजे माथाडीच्या नावाने त्या ठिकाणी कुठलाही कामगार न लावता चांगल्या चकचकीत गाड्यांमध्ये येऊन वसुली करून घेऊन जातात. आम्हाला 50,000 द्या, आम्हाला 2 लाख महिना द्या, हे सगळं जे आहे हे आता. आणि माझी तर उद्योजकांनाही विनंती आहे, आम्हाला तुम्ही नाव न सांगता, तुमचं नाव डिस्क्लोज न करता आम्हाला तक्रार द्या, डायरेक्ट मला द्या, मला SMS पाठवा, मी त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करीन. कारण जर उद्योजकांनी याच्यामध्ये साथ दिली नाही तर हे शक्य होणार नाही. मी ही गॅरंटी देतो, कोणाचंही नाव त्या ठिकाणी बाहेर येऊ देणार नाही. पण ह्या अशा ही जी काही एक मानसिकता तयार झाली आहे वसुलीची, ही जर आपण थांबवली नाही. आज पुणे जिल्हा आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे आणि आता येत्या काळामध्ये म्हणजे मी आज रोज बिझनेसेसशी इंटरॅक्ट करतोय, ज्या प्रकारचा इंटरेस्ट बिझनेसेसचा आपल्याकडे येण्याचा दिसतोय, मी खरंच आपल्याला सांगतो की येत्या काळामध्ये एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी तयार होणार आहे. प्रचंड ओढा बिझनेसेसचा हा पुन्हा महाराष्ट्राकडे येतोय, भारतामध्ये येतोय. पण जर वर्ड ऑफ माउथ असा गेला की पुणे जिल्ह्यात आलं तर इथे वसुली होते, पुणे जिल्ह्यात आलं तर या ठिकाणी कुठेतरी आम्हाला गुंडागर्दीला सामोरं जावं लागतं, तर लोक येणार नाहीत. आणि म्हणून या संदर्भात अतिशय कडक कारवाई येत्या काळात आम्ही करायची ठरवली आहे. आपण जे काही खंडपीठाच्या संदर्भातला विषय मांडलाय, मी अतिशय प्रांजळपणे सांगतो की हा 100%, 1%ही नाही, 100% हा उच्च न्यायालयाच्या अखत्यारीतलाच प्रश्न आहे. उच्च न्यायालयालाच निर्णय करायचा आहे. आमचे निर्णय हे आम्ही कितीतरी वर्षापूर्वी त्यांना दिले आहेत, त्यांनी त्याच्यावर रिवाईव्ह करून मागितले, ते रिवाईव्ह करून दिलेले आहेत. म्हणजे विनाकारण कोल्हापूर आणि पुणे रोज भांडतं, न त्यांना मिळतं ना यांना मिळतं, कारण त्याच्यावर उच्च न्यायालय निर्णयच घेत नाही. म्हणजे मी इथे बोललो तर ते कंटेम्प्ट होईल, पण आम्ही राजकारणी आहोत का इतर कोणी राजकारणी असा प्रश्न आपल्याला निर्माण व्हावा अशा प्रकारचं आम्ही म्हणा, इतर कोणी म्हटलं, मी कोणाचं नाव नाही घेतलंय, उगीच माझ्या नावाने काहीतरी दाखवून आणि छापून कंटेम्प्ट तयार करू नका. पण 100% this is to be dealt by the honorable high court. Nothing remains with the state government. त्यामुळे हा प्रश्न कृपया त्यांच्या अखत्यारीतला असल्यामुळे पुन्हा मी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं, मी पुण्यात स्टेटमेंट दिलं की कोल्हापूर बंद होतं, मी कोल्हापूरला स्टेटमेंट दिलं की पुणे बंद होतं, दोघांनाही काहीच मिळत नाही. त्यामुळे आता हायकोर्टाने काय तो निर्णय घ्यायचा, तो निर्णय त्या संदर्भात घ्यावा अशा प्रकारची आमची विनंती आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये खरं म्हणजे दादा इथे आलेले आहेत आणि हे जे काही तुम्ही 218 प्राध्यापकांची पदं रिकामी म्हणतात त्यातल्या 211 पदांची मान्यता दिलेली आहे आणि त्याची कारवाई देखील आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे खरं तर आम्ही पहिली मान्यता 2019 सालीच दिली होती, परंतु मध्यंतरी जे काही कारणं असतील त्याच्यात काहीच झालं नाही. आता दादांनी लक्ष घातलं आणि ही सगळी पदं भरण्याची कारवाई ही आपण निश्चितपणे सुरू केली आहे. कुलगुरूंच्या संदर्भातही माननीय राज्यपालांनी कारवाई सुरू केली होती, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्या निर्णयामुळे गुजरात आणि केरळ या दोन्ही ठिकाणी अपॉइंट केलेले कुलगुरू हे त्यांनी त्या ठिकाणी पदांवरनं काढले आणि त्यांनी सांगितलं की
जी काही 2013 साली कायद्यात अमेंडमेंट झाली आहे ती राज्यांनी अजूनपर्यंत केलेली नाही. त्यामुळे ती अमेंडमेंट न करता जेवढे व्हीसी बसवलेले आहेत ते वर्ड ॲबिनिशिओ आहेत ते सगळे व्हीसी आम्ही काढून टाकू. आणि म्हणून मग आपल्याला सगळी प्रक्रिया आहे तिथे थांबवावी लागली. आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण नवीन कायदा तयार केला. आता पुन्हा ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत आहे. त्यामुळे लवकरच एक अतिशय चांगले व्हीसी आपल्याला मिळतील. तोपर्यंत प्रभारी व्हीसी काम पाहतातच आहेत, पण 2-2 याचा कारभार पाहणं आणि पुण्यासारखं मोठं विद्यापीठ आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र व्हीसी असावेत. तर त्याकरता निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य ते कार्य चाललेलं आहे. आणि पदांच्या भरतीच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आम्ही आता 75,000 पदं भरायला घेतलेली आहेत. त्याकरता आम्ही वेगवेगळ्या एजन्सीज देखील अपॉइंट केल्या आहेत. महत्त्वाचा विषय यात काय आहे की मागच्या काळामध्ये पदभरतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले. आपल्याला माहिती आहे शेवटी ट्रान्सपरंट पद्धतीने परीक्षा झाल्या पाहिजेत. जर पेपर फूट होत असेल तर मग हुशार विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. आणि म्हणून अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हे कसं करता येईल आणि म्हणून आम्ही TCS सारखी कंपनी IBPS सारख्या या ज्या देशभरामध्ये ज्यांच्या विरुद्ध एकही तक्रार नाही अशा कंपन्या आता अपॉइंट केलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या परीक्षा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेतो आहोत. आणि वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये बोलतायत. यानंतर पाहूया सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा जो आहे तो 2 तरुण शेतकऱ्यांनी अडवलाय. नियोजन भवनातून पालकमंत्री विखेंचा ताफा बाहेर पडत असताना हे 2 तरुण शेतकरी ताफ्यासमोर गेले. गावामध्ये सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याप्रकरणी या 2 तरुणांनी हे आंदोलन केलंय. मोहोळ तालुक्यातील तांबोळे इथं ही घटना घडली. आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. सोलापूरमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी घोषणाबाजी करत त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केलेला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांना बाजूला केलं. पण नेमक्या या तरुण शेतकऱ्यांच्या काय मागण्या होत्या, त्यांचं काय म्हणणं होतं ज्यातनं त्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे दृश्य आपण पुन्हा एकदा बघूया. त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो सोलापूरमधले तरुण शेतकरी. सध्या आपण बघितलं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. कोणाचं नुकसान झालेलं आहे, कोणाला नुकसान भरपाई जी आहे पीक विम्याची ती मिळालेली नाही आहे, पीक विमा काढून सुद्धा पीक विमा हाती पडलेला नाही. अशा असंख्य समस्यांमधनं हा शेतकरी जो आहे तो जातोय. हे दुष्टचक्रतेचं संपत नाही आणि अशावेळी ज्यावेळेस त्याच्याशी आपण संवाद साधतो त्यावेळेस शेती करणं हे अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे. शेती हा एक जुगार झालेला आहे अशी भावना जो तो हा शेतकरी व्यक्त करताना दिसतो. तीच उद्विग्नता, तोच एक संताप हा टोकाचा होत चाललेला आहे शेतकऱ्याचा. आणि त्याच या भावनेतनं या 2 शेतकऱ्यांनी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. पुन्हा एकदा हे दृश्य बघा कशा प्रकारे घोषणाबाजी करत या 2 शेतकऱ्यांनी हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं त्यांना त्यांच्यासमोर मांडायचं होतं, पण अशा वेळी मंत्री महोदयांनी थांबून त्यांना वेळ देणं अपेक्षित होतं. तसं माध्यमातून ग्रामपंचायत अतिक्रमण हटवा या विषयावरती आम्ही आंदोलन करत असताना गेले 2 वर्ष झाले शिव जिल्हा परिषदचे असतील किंवा मोहोळ पंचायत समिती गट विकास अधिकारी असतील किंवा मौजे तांबोळेचे ग्रामसेवक यांनी न्याय दिला नाही. व येथील माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना आम्ही निवेदन देऊन आमच्या सनसिद्धीचा अंत केलेला आहे व सरकार व प्रशासन याला असमर्थ दर्शवलेले आहे व आम्हाला न्याय दिलाच नाही तर आम्ही पालकमंत्रीची गाडी अडवत त्यांच्या गाडीच्या आडवं झोपून न्याय मागू हे आम्ही करलेले एल्गार होता. आज काय केलं तुम्ही? अभिजित नेटके आज काय केलं? पालकमंत्र्यांना अडवून आम्ही न्याय मागितला. कारण कायदेशीर प्रशासनाला तशी आम्ही कल्पना दिलेली होती रीतसर मागणी की आम्ही अडवणार म्हणून त्यांना. पालकमंत्री भेटले नाही खंत वाटते मला. काय म्हणलं पालकमंत्री? काय बोलले? पालकमंत्री बोललेच नाहीत काय. तुमची प्रमुख मागणी काय? तुमचं कसलं? मौजे तांबोळीच्या आमच्या जे जागेवर अतिक्रमण केलेलं आहे ग्रामसेवक त्याला पाठीशी घालून संगणमताने ग्रामसेवक व बॉडी यांचे एकमत असून त्या आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केली. बॉडी करताय, सरपंच करताय, ग्रामसेवक त्यांच्या हाताशी धरून कुठलाही न्याय देत नाहीत व त्या पुढे बघूया. अमरावतीत आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेलं कृषी प्रदर्शन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. अमरावतीमध्ये पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत. कार्यक्रमस्थळी राजकीय नेत्यांचे बॅनर असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आणि या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनरही हटवण्यात आलेत. तर कृषी प्रदर्शन बंद होणार नाही अशी भूमिका रवी राणा यांनी घेतली. यावेळी रवी राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप राणा यांनी केला. या ठिकाणी 500पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे स्टॉल लागलेले आहे. हजारो शेतकरी या कृषी महोत्सवामध्ये येत आहे, शेतकऱ्यांच्या अनेक योजनांचा लाभ घेत आहे.
शेतकऱ्याला लागणारे साहित्यांचे मोठे मोठे स्टॉल आहे ते हटवण्यासंदर्भात या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रेशर आणलं. जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावामध्ये राहून या ठिकाणी देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर काढले, पोस्टर फाडले. मला असं वाटते हा शेतकऱ्यांचा अपमान झालेला आहे. आता ब्रेकनंतर बघणार आहोत इतरही घडामोडी. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आहे. संध्याकाळी 5 वाजता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद जी आहे ती पार पडणार आणि या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे नेमकं काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही कालावधीमध्ये पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आदित्य ठाकरे एक युवा नेता म्हणून आक्रमक होताना दिसत आहेत. अधिवेशनापासून ते आत्ता या क्षणापर्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आदित्य ठाकरे भाष्य करताना दिसत आहेत आणि अशावेळी आदित्य ठाकरे संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पुढे बघूयात. मुंबई महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आता फक्त ईडीच नाही तर इतर संस्थांकडून नोटीस बजावण्यात आल्या. EOW, आयकर विभाग आणि कॅग अशा 4 विभागांच्या नोटीस त्यांना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात EOWच्या नोटिसा आल्याची माहिती आणि आता ईडीला माहिती देण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असतानाच या नोटीसमुळं अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. कोविड काळात दिलेल्या कंत्राटाबद्दल चौकशी होणार आहे. दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या चौकशीचं स्वागत केलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. त्या भ्रष्टाचाराची चौकशी कॅगनी करावी अशा प्रकारचा आदेश जेव्हा राज्य सरकारने दिला त्यावेळेला आम्ही या चौकशीला बांधील नाही आहोत, आमची तुम्ही चौकशी करू शकत नाही अशा पद्धतीने 1897चा जो ॲक्ट आहे, एपिडेमिक ॲक्ट, त्या ॲक्टच्या पाठीमागे लपून स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेचे अधिकारी करत होते. मला असं वाटतं त्याला चोख उत्तर हे मिळालेलं आहे आणि किती लपवलं तरी हा भ्रष्टाचार बाहेर निघाला पाहिजे, सगळ्यांचा हिशोब झाला पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली घरात बसलेल्यांनी भ्रष्टाचार मात्र बाहेर पडून बरोबर केला. महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून यात सगळ्याला जर जबाबदार कोण असेल तर ते इक्बाल चहल आहे. ते शेवट महानगरपालिकेचे प्रमुख आहेत. कुठले अधिकारी त्यांच्या आदेशाशिवाय तर काम करत नाही. सत्तेबाहेर गेलेले आहेत त्यावेळेला ते सत्तेत होते, त्यामुळे त्यांच्या आदेशाने या गोष्टी झालेल्या आहेत का? याच्यामध्ये कुठे पेंग्विन गँगचे सदस्य इन्वॉल्ड आहेत का? वीरप्पन गँग आपल्याला आठवत असेल तर मी हे नेहमी सांगितलेलं आहे आपल्याला की वीरप्पन गँगचा फार मोठा हात या कोरोनामधल्या भ्रष्टाचारामध्ये आहे. त्या वीरप्पन गँगच्या सांगण्यावरनं आयुक्तांनी ही कामं केलेली आहेत का? मला असं वाटतं ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी भाजप लव्ह जिहादच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री हे संघातून आले असल्याचाही टोला त्यांनी लगावला. राज्यामधले मूळ जे प्रश्न आहेत, देशातले जे मूळ प्रश्न आहेत, मग बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गरिबाचे प्रश्न असतील, महागाई असेल, याच्यावरच्या चर्चा डायव्हर्ट करण्यासाठी BJP किंवा नागपूरच्या त्या व्यवस्थेमधून या पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाते का, हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत. देशातलंही सरकार त्यांच्याजवळच आहे आणि राज्यातलंही सरकार त्यांच्याजवळ आहे. मग राज्यामध्ये या तलवारी आल्या कशा? तुमच्या सांगण्याप्रमाणे हिंदूंच्या मुलांना मुसलमान केलं जाते आहे, हे अगर अफवा असेल ते कसं केलं जाते आहे, ते ठरवलं जात आहे का, हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे. पुढे पाहूयात. पुण्यातील रॅपिडोला हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. बाईक टॅक्सीची सेवा वाचवण्यास आलेल्या कंपनीला त्यांच्या सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे निर्देश कोर्टानं दिले. बाईक टॅक्सीसोबत कंपनीची रिक्षा डिलिव्हरी या सेवा ही विनापरवाना असल्याचं स्पष्ट झालं. 20 जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्यास कंपनीची तयारी असून पुढील शुक्रवारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे की देशामध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळतोच. न्याय व्यवस्था ही सदैव गोरगरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. किती जरी या कंपन्यांकडे पैसा असला तरी पैसा जोरावरती कोणालाही विकत घेतलं तरी सुद्धा या देशामध्ये थोडी न्याय होतोच. आम्हाला ही अत्यंत आनंदाची बाब आहे.
पुढे बातमी औरंगाबादमधून. औरंगाबादच्या वाळूज परिसरात रांजणगाव शेणपुंजी इथे एका तरुणावर चौकात 4 ते 5 व्यक्तींनी तलवारीने हल्ला केला. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. MIDC वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या मटक्याच्या अड्ड्यावरील पैशाच्या व्यवहारातनं हा सगळा हल्ला झाला असावा असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. आणि आता एक मोठी बातमी आहे अपघाताची. सिन्नर शिर्डी मार्गावर आज पाथरेजवळ भीषण अपघात घडला. ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली आणि ईशानेश्वर मंदिराजवळ झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये 6 महिला, 2 पुरुष तर 2 बालकांचा समावेश आहे. तर 35 प्रवासी जखमी झाले. जखमींवर सिन्नर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काहींना शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामधील काही जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येते. अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी झोपेत होते असं सांगण्यात येत आहे. अंबरनाथ ठाणे परिसरातील 45 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच अपघाताच्या चौकशीचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अपघातावर शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या वारसांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर इथं झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून त्याची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती भुसे यांनी दिली आहे. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना सुरू केल्या असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या अंबरनाथ येथील एक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग कंपनी आहे. त्या कंपनीच्या वतीने शिर्डीच्या दर्शनासाठी साधारणतः 15 बसेसच्या माध्यमातून तिथल्या कामगारांना त्याच्या कुटुंबियांना ते नेत होते. सकाळी 6, 6:15 वाजेच्या दरम्यान 5 क्रमांकाची त्यांच्या 15 बसेस ज्या होत्या त्याच्यापैकी 5 क्रमांकाची जी बस होती त्या बसचा आणि आयशर ट्रकचा समोरासमोर दुर्दैवाने अपघात झालेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 10 लोकांचं दुःखद निधन झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे. ते लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यासोबतच ही जी काही दुःखद घटना झालेली आहे, ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय निधीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटी रुपये वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हे सकारात्मक पाऊल उचललं आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढले. किमान वेतन हे वेळेत मिळावं यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयात दाद मागितली होती. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे. जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा संपत आलेला असतानाही पगार न झाल्यानं एसटी कर्मचारी चांगलेच संतापले होते. तर मुंबई महानगरपालिकेतर्फे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी एका विशेष नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलिसांच्या मुलामुलींनी चांगल्या खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी त्यांना देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 33 कंपन्यांमध्ये एकूण 324 जणांना नोकरी देण्यात आली तर 272 जणांची मुलाखतीच्या पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. या रोजगार मेळाव्याकरिता एकूण 903 पोलीस कुटुंबीय सहभागी झाले. त्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 324 उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्तीपत्रही देण्यात आले. त्यांचं नोकरीसाठी सिलेक्शन झालं
आणि जवळपास 272 मुलांचं मुलाखतीच्या दुसऱ्या राऊंडसाठी सिलेक्शन झालेलं आहे. पुढील 10 दिवसांमध्ये त्यांचे देखील इंटरव्ह्यू होतील आणि त्यापैकी 30% म्हणजे जवळपास 90 मुलांना नोकऱ्या मिळण्याची संभावना आहे. यानंतर पाहूयात, केवळ 4.5 सेकंदातच 100 किलोमीटर अंतर पार करणारी रेसिंग कार पिंपरी चिंचवडमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आणि त्यांनी या कारला थंडर ब्लेड 4.0 असं नाव दिलं आहे. पुढील आठवड्यात कोइंबतूर इथे होणाऱ्या फॉर्म्युला भारत या स्पर्धेत ही कार धावणार आहे. केवळ 15 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेली ही कार फॉर्म्युला रेसिंग कारच्या तुलनेत अत्याधुनिक असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. याहूनही महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार पर्यावरणपूरक आहे. ही गाडी जी बनवली आहे ती कार्बन फायबर चासी आहे आणि ती 28 किलोची आहे. वरनं जो डिफरन्शियल वापरतो LSD तो आम्ही इनहाऊस बनवतो आणि कस्टमाइज्ड आहे. वरनं एरोडायनामिक पॅकेज ह्या वर्षी पहिल्यांदा लावलं आहे गाडीवरती. की आम्ही इलेक्ट्रिकल साईडला एक कस्टमाइज बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप केला आहे, ज्याने की आमचा जो बॅटरी पॅक आहे त्याचा वेट खूप याने रिड्यूस झाला आहे. सुरुवातीला आम्ही इंजिनवर चालणारी रेसिंग कार बनवत होतो आणि मला सांगायला आनंद होतो की 2016, 17 आणि 18 या सलग 3 वर्ष आम्ही नॅशनल चॅम्पियनशिप असण्याचा बहुमान मिळाला होता. 2019 नंतर आम्ही इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्टुडंट रेसिंग कार बनवण्याचा निर्णय घेतला आणि फॉर्म्युला भारत जी कॉम्पिटिशन कोइंबतूर इथे दरवर्षी ऑर्गनाईज होते तिथे आम्ही पार्टिसिपेट करत आहोत. आमची गाडी ही 0 to 100 km/h फक्त 4.5 सेकंडमध्ये अचीव करते. पुढे बघूयात, अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षी जानेवारी सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यात येणार आहे. या मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवरती बघू शकता. मंदिराचं 50% काम पूर्ण झालं असल्याचा दावा करण्यात आला. पुढे बातमी आहे जोशी मठाबद्दलची. उत्तराखंडच्या जोशी मठमध्ये घरं खचल्यानं तिथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली असून आता पुढे काय, हा एकच प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. तशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली. इस्रोने जोशीमठ शहराच्या सॅटेलाईट इमेजेस प्रसिद्ध केल्यात. या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटरपर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडल्या. दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधील जोशीमठला रवाना होणार आहे. हे पथक तिथल्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहे. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे बुलढाण्यातली ती बंद पाडण्यात आलेली आहे. धक्कादायक प्रकार हा घडलेला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी हे सगळे लिलाव जे आहेत ते बंद पाडलेत. शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडलेली आहे. त्याच्यामुळे आता सगळा व्यवहार जो आहे बाजार समितीतला तो ठप्प झालेला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झालेत. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि या ब्रेक घेण्या अगोदर आपण जाऊया थेट देवेंद्र फडणवीस बोलतात तिथे. जनता पार्टी हेच त्यांचं घर आहे, त्यामुळे हे मनातले मांडे मनातच राहणार आहेत आणि अशा प्रकारचे किती त्यांनी स्टेटमेंट्स दिले तरी राजकीयात त्याला काही अर्थ नाही. मागणी होते की पुण्याचं नाव बदलावं, काय विचार आहे तुमच्या या सगळ्या अशी मागणी माझ्या तरी कुठे ऐकण्यात आलेली नाही. सर आणखी एक देखिए, हम लोग एक बहुत ही रोबस्ट इस प्रकार का एक साइबर प्लेटफॉर्म तैयार कर रहे हैं जिस पर हम बैंक्स हो, फाइनेंशियल इंस्टीट्यूशंस हो, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स हो, सबको साथ में लाने का प्रयास कर रहे हैं ताकि हमारा रिस्पांस टाइम जो है साइबर क्राइम के लिए वो बढ़े और हम लोग उसको प्रिवेंट कर पाए. इसका एक हम लोगों ने एक उसका ढांचा भी तैयार किया है और जल्दी हम लोग इसको फ्लोट करेंगे. सर, तुम्ही पुण्यातनं प्रतिनिधित्व करावं अशी मागणी आताही झाली, मागेही चर्चा आलेल्या होत्या फार. तुम्ही खरंच असं काही विचार करताय का? असा कुठलाही विचार नाही. असं आहे की पुणे हे एक अतिशय चांगलं शहर आहे. पुणेकरांवर माझं प्रचंड प्रेम आहे, पुणेकरांचंही माझ्यावर प्रेम आहे. पण मी नागपूरचाच लोकप्रतिनिधी राहणार आहे, नागपूरमधूनच निवडून येणार आहे. पण पुणेकरांना आणि पुण्याच्या विकासाकरता जे लागेल
तेथे करण्याचा माझा निर्धार. आणखी प्रतिनिधित्व मिळेल का पुण्याला मंत्रिमंडळामध्ये? नक्की मिळणार. साधारणपणे कधी बरं? असं आहे की अजून तरी असा अभ्यासक्रम पूर्णपणे लागू वगैरे केलेला नाही. ती शिफारस आलेली आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये एक दळवी कमिटी तयार केली होती, त्या कमिटीने शिफारस दिली आहे. प्रश्न एवढाच आहे की कधीतरी आपल्याला UPSCच्या लेवलचा अभ्यासक्रम लागू करावा लागेल. तो आज करायचा की उद्या करायचा याचा एक निर्णय घ्यावा लागेल. परंतु प्रश्न असा आहे, आता यांचं म्हणणं आहे की 25 साली लागू करा, 25 साली जे येतील ते म्हणतील 27 साली लागू करा. असं करून चालणार नाही. आपल्याला आपली गुणवत्ता देखील बघावी लागेल. म्हणून या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय आणि विद्यार्थी हिताचा निर्णय आम्ही लवकरच करू. जुनाच प्रश्न पुन्हा एकदा. ठीक है, मैं उचित समय पर उसकी जानकारी दूंगा. तर जुनाच प्रश्न पुन्हा एकदा, मंत्रिमंडळ विस्तार केला. लवकरात लवकर हे जुनंच उत्तर. सर थँक्यू. आणि पुण्यातल्या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. पुणेकरांवर माझं भरपूर प्रेम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शिवाय कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या मुद्द्यांची म्हणून त्यांनी घोषणा केली त्या सगळ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करू आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत सगळं त्याबद्दलचं काम दिसेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.